पांढऱ्या पट्ट्या मारून सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची यापुढे तोंड काळी करण्यात येतील. मनसे नेते संदीप देशपांडे यांचं हे एक ट्विट सध्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरलाय. पण मुद्दा फक्त पांढऱ्या पट्ट्यांचा नाहीये, तो त्या पलीकडे जातो. मुंबईत अनेक धर्मांचे अनेक समाजांचे लोक राहतात, पण एखाद्या समाजानं स्वतःच्या धार्मिक श्रद्धांसाठी सार्वजनिक जागा वापरणं योग्य आहे का, हा या सगळ्यातला मेन प्रश्न आहे. मुंबईच्या रस्त्यांवर आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सार्वजनिक जागेत अचानक मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्या आणि त्यावरून निर्माण झालेल्या वादावर मनसेनं आता आक्रमक पवित्रा घेतलाय. मुंबईतील घाटकोपर आणि विद्याविहार परिसरातील काही मुख्य रस्त्यांवर आणि सोसायट्यांच्या आवारात ऑइल पेंटनं लांबच लांब पांढऱ्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. जैन साधू संत जेव्हा अनुयायांच्या घरी जातात तेव्हा त्यांच्या घराच्या मार्गावर अशा पट्ट्या आखल्या जातात. उन्हाळ्यात जमीन तापते, त्यामुळे अनवाणी चालणाऱ्या साधू संतांच्या पायाला अशा पट्ट्यांमुळे उष्णता लागत नाही. तसंच जीवदयेची शिकवण देणाऱ्या जैन धर्मातील साधू संत चालत असताना त्यांच्या पायाखाली जीवजंतू मरू नयेत, तसंच पावसाळ्यात जमिनीवर शेवाळ साचतं व ते पायाखाली चिरडलं जाऊ नये याकरता या पट्ट्या आखल्या असल्याचं सांगितलं जातं. पण वैयक्तिक धार्मिक सोयीसाठी सार्वजनिक रस्त्यांचा किंवा सर्वसामान्य नागरिकांच्या मालकीच्या जागेचा अशा प्रकारे वापर करणं, त्यावर ऑइल पेंटनं कायमस्वरूपी पट्ट्या मारणं हा कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या अत्यंत चुकीचा प्रकार आहे. यामुळे वाहतुकीच्या नियमांचा खोळंबा होऊ शकतो, तसंच इतर नागरिकांच्या हक्कांवरती गदा येते, अशी मोठी नाराजी या सगळ्यावरनं पसरली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी अधिकृत एक्स वरती एक पोस्ट केली आणि त्यात त्यांचा आक्षेप नोंदवला. त्यांनी या कृत्याला थेट सांस्कृतिक दहशतवाद असं म्हटलंय. मनसेच्या भूमिकेनुसार सार्वजनिक रस्ते किंवा सोसायट्यांचे कॉमन एरिया हे सर्वांसाठी समान असतात. तिथे कोणत्याही एका विशिष्ट समुदायाच्या सोयीसाठी किंवा धार्मिक नियमांचा दाखला देऊन अशी मनमानी करणं पूर्णपणे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय. सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण करून स्वतःचे नियम इतरांवर लादण्याचा हा प्रयत्न अत्यंत आक्षेपार्ह आहे. यापुढे अशी कृत्य करणाऱ्यांची तोंड काळी केली जातील असा इशाराही त्यांनी दिलाय. या वादाची सुरुवात प्रामुख्यानं कैलास ॲव्हेन्यू सोसायटीमधून झाली, जिथे राहणाऱ्या अभिनेता इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठकनं या प्रकाराला जाहीर विरोध केला होता. सोसायटीच्या आवारात रहिवाशांची कोणतीही परवानगी न घेता ही ऑइल पेंटची पट्टी मारण्यात आली होती. प्रसादनं यावरती आक्रमक भूमिका घेत सार्वजनिक जागेवर धार्मिक बंधनं लादली जात असल्याचा आक्षेप घेतला होता. हा वाद राज्यभर गाजल्यानंतर प्रसाद वेदपाठकनं सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी असं सांगितलं की या वादावर आता पडदा पडलाय. प्रसादनं असं स्पष्ट केलं की माध्यमांनी हे सगळं कव्हरेज केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. हा वाद आता परस्पर संवाद आणि समोपचारानं पूर्णपणे मिटलाय. ज्या पांढऱ्या पट्टीवरून रहिवाशांमध्ये मतभेद झाले होते, ती पट्टी तिथून हटवण्यात आली असून तो भाग पूर्वीसारखाच करून रंगवण्यात आलाय. तसंच गेल्या काही दिवसात या वादामुळे सोसायटीतील इतर सामान्य रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्यामुळे माध्यम प्रतिनिधींनी आता इथे येणं थांबवावं अशी विनंती मी करतो, असं सुद्धा त्यांनी त्याच्या या पोस्टमध्ये लिहिलंय. या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्या देशात प्रत्येकालाच आपापल्या धार्मिक श्रद्धा जपण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आपल्या श्रद्धेपोटी सार्वजनिक रस्ते, पादचारी मार्ग किंवा सोसायट्यांच्या सामायिक जागांवरती हक्क सांगणं किंवा तिथे ऑइल पेंट मारून त्याचं विद्रुपीकरण करणं हे एक प्रकारे चुकीचंच आहे. कायदा आणि प्रशासनाच्या परवानगीशिवाय सार्वजनिक मालमत्तेचा असा वापर करणं ही एक प्रकारे मनमानी ठरते. संवाद आणि समजुतीतून हा वाद तुर्तास मिटला असला तरी भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रत्येकानेच सार्वजनिक शिस्तीचं भान ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी, सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.